मुंबई पुणे दरम्यानच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आणि महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिसिंग लिंक प्रकल्प शुक्रवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खुला करण्यात आला। या मार्गाचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। विशेष म्हणजे या मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे। कसं आहे पाहूयात। मिसिंग लिंकच्या बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। जगातील सर्वात रुंदीच्या बोगद्याचा मान। मुंबई पुणे प्रवास आणखी सुरक्षित आणि सुसाट। मोठी सुट्टी आली की मुंबईतील रहिवासी बाहेर गावी जायला निघतात आणि सकाळपासूनच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या अशा आशयाच्या बातम्या गेली अनेक वर्ष सातत्यानं ऐकाव्या लागत होत्या। मात्र आता हे चित्र पूर्णतः बदलणार आहे। शिवसेना भाजप युतीच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी 1997 मध्ये महाराष्ट्राचे असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा प्रकल्प सुरू केला होता। 2002 साली हा तेव्हाच्या युती सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण झाला होता। तो भारताचा पहिला ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे बनला होता। मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या द्रुतगती महामार्गामुळे अत्यंत वेगानं जवळ आलाय। आता त्या प्रकल्पाचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा मिसिंग लिंक प्रकल्प महायुती सरकारनं पूर्ण केलाय। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई आणि पुणे यांच्या दरम्यानचं अंतर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। या बोगद्याला जगातील सर्वात रुंदीच्या बोगद्याचा मान मिळालाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं उभारणी केलेला हा बोगदा तब्बल 23.5 मीटर रुंदीचा आहे। या प्रकल्पाचं लोकार्पण झाल्यावर कार्यक्रमात गिनीज समितीकडून प्रमाणपत्र देखील देण्यात आले। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान प्रदान करावा। जोरदार टाळ्यांनी कौतुक करायचं आहे। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या टनेलला वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे। जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडीतून सुटका। टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा भारतातील सर्वात उंच केबल स्टेट पूल। या मार्गावर 8.92 किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे। हा बोगदा 23.75 मीटर रुंद असून तो 8 पदरी आहे। दोनही बोगदे न्यू ऑस्ट्रियन टनेमलुंग मेथड तंत्रज्ञानाद्वारे बांधलेत। मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद। कोंडीमुक्त आणि अपघातमुक्त प्रवासासाठी झिरो ग्रेडियंट तंत्रज्ञान। लोणावळा तलावाखालून 300 मीटर खोल बोगदा 13.3 किलोमीटर मार्ग लांबीचा 7181 कोटींचा प्रकल्प। मुंबई पुणे अंतर 6 किलोमीटर कमी होणार, प्रवासाच्या वेळेत 25 मिनिटं बचत। राज्याच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं मिसिंग लिंक हा एक महत्त्वाचा टप्पा। प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या टोलच्या दरात कोणतीही वाढ नाही। मुंबई ते पुणे दरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या खंडाळा घाटात अनेकदा वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही मोठ्या प्रमाणावर वाया जात होतं। त्यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत 13.3 किलोमीटर लांबीचा मार्ग उभारण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता। खोल दऱ्या आणि उंच डोंगरातून जाणाऱ्या या महामार्गात 2 महत्त्वाचे बोगदे आहेत। त्यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर असून दुसरा बोगदा 1.68 किलोमीटर लांबीचा आहे। या प्रत्येक दिशेच्या बोगद्यात वाहतुकीसाठी 4 मार्गिका तसेच एक सर्व्हिस लेन अशा 5 मार्गिका उभारण्यात आल्या। एवढ्या रुंदीचा बोगदा तयार करताना माती ढासळण्याची भीती असते, त्यामुळे सहसा 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बोगदे खणले जात नाहीत। मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक पाहता 23.5 मीटर रुंदीचा बोगदा तयार केलाय। बोगद्यातील अंतर्गत सुरक्षेची कामं केल्यानंतर त्याची रुंदी साधारणपणे 22.33 मीटर एवढी राहिली आहे। याच बोगद्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। या मार्गाचं दुसरं वैशिष्ट्य यावरील केबल स्टेट पूल हा टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा
आणि 180 मीटर उंचीचा भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पूल तयार ठरलाय. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावरील एक बोगदा लोणावळा तलावाच्या तब्बल 300 मीटर खालून गेलाय. मिसिंग लिंकला अनेक वेळा एक तांत्रिक चमत्कार असं संबोधण्यात आलंय. सह्याद्रीच्या पर्वतरांगात अशी महाकाय यंत्रसामग्री पोहोचवून बांधकाम करणं सोपं नव्हतं. त्यात मान्सूनमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या या भागात काम करणं आणखी कठीण होतं. तरीही अशा परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलाय. आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे. हा पूल आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिपूर्ण असा महामार्ग आहे. यासाठी जगभरातील 7 देशांच्या प्रगत कंपन्यांनी यात योगदान दिले. अत्यंत अवघड असं आव्हान या निमित्तानं प्रत्यक्षात अवतरलंय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवघड अशा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांचं विशेष कौतुक केलं आणि त्यांना धन्यवादही दिले. भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं. त्याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. नवयुगा आणि एफकॉन्स या दोघांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्पेशल धन्यवाद देतो. विशेष धन्यवाद कोणाकरता ते ऐकून घ्या. विशेष धन्यवाद देतो ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलं. कामगार दिनी त्या मजुरांच्या श्रमामुळे आज ही मिसिंग लिंक आपल्याला उद्घाटित करता येते आहे. त्यामुळे त्या सगळ्या कामगारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पावसाळ्यात या घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असल्यामुळे एक लेन बंद ठेवावी लागत होती. त्यात घाटात धोकादायक वळणं असल्यामुळे प्रवास सुरक्षित नसून वाहतुकीचा वेग मंदावत होता. आता मिसिंग लिंक वरून प्रवास करताना वाहन चालकांना घाटाचं टेन्शन बिना घेता प्रवास करता येणार आहे. घाटामध्ये होणारी ट्रॅफिक जाम लोकांना डोकंदुखी होत होती आणि घाट जाममुळे त्यांना अमृतांजन बाम लावायला लागायचा. आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केलेला. का टायगर व्हॅली पण आहे इथं. मुंबई पुणे एक्सप्रेस हा राज्याचा प्रगतीचा, वेगाचा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे. आणि याच रस्त्यावरील मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे. आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा सध्या अपघाताचा सापळा बनलाय. या महामार्गावर सतत मोठमोठे अपघात होत असतात. या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आता या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे. खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघात प्रवण भाग आहे. नवीन मिसिंग लिंकमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचं उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. आणि म्हणूनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हा मिसिंग लिंक प्रकल्प न राहता कनेक्टिंग लिंक प्रकल्प झालाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.